तिलकनगर बाल विद्या मंदिर स्टँडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश बाल भारती यूनिट 5 टॉपिक 2 डो shapes. Today we are going to learn lesson number 2 डो shapes, page number 44-45. Let's start. Lesson number 2 डो shapes. डो means पीठ, शेप्स म्हणजे आकार, पिठाचे आकार. फर्स्ट ट्राय दिस अँड टेल द अदर्स. ट्राय म्हणजे प्रयत्न करणे, प्रयत्न करा आणि बाकीच्यांना सांगा, इतरांना सांगा. खाली इथे चित्र दिलेले आहेत. या चित्रात पाण्याने भरलेला ग्लास दिसतोय, तेल आहे, मीठ आहे, पीठ आहे हे, आणि 2 प्रकारच्या डाळी आहेत आणि 2 प्रकारच्या बिया आहेत. आणि इथे या बाउलमध्ये पीठ मळलेलं कणिक आहे. हे पूर्ण डो तयार झालेला आहे. आता खाली बघूया. व्हॉट यू नीड म्हणजे त्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे. हे डो तयार करण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे, कोणकोणत्या वस्तू लागतात ते आपण पाहूया. फ्लोअर म्हणजे पीठ, 1 कप, 1 कप पीठ घ्यायचं आहे. सॉल्ट म्हणजे मीठ, 1 कप, 1 कप मीठ घ्यायचं आहे. ऑइल म्हणजे तेल, 4 टेबलस्पून म्हणजे छोट्या चमचेने 4 चमचे तेल घ्यायचे आहे. वॉटर म्हणजे पाणी. सीड्स और दाल फॉर डेकोरेशन. सीड्स म्हणजे बिया किंवा डाळी घ्या डेकोरेशनसाठी. पुढे बघूया आपण कसं तयार करायचं ते. व्हॉट डू यू डू तुम्ही काय कराल मग. बघा. पुट दी फ्लोअर, द सॉल्ट अँड दी ऑइल इन अ बाउल म्हणजे पीठ, मीठ आणि तेल एका बाउलमध्ये म्हणजेच एका मोठ्या बाउलमध्ये घाला, मोठ्या वाडग्यामध्ये. नंतर ॲड 1/2 कप ऑफ वॉटर अँड मिक्स वेल विथ अ स्पून म्हणजे अर्धा कप पाणी घाला आणि चमच्याच्या मदतीने चांगले मिक्स करा, मिळवून घ्या. ॲड मोर वॉटर इफ दी डो इज ड्राय. बघा. ॲड 1/2 कप ऑफ वॉटर अँड मिक्स वेल विथ स्पून. आता आपण हे चमच्याने मिक्स करून घेतलं. आणि ॲड मोर वॉटर इफ दी डो इज ड्राय म्हणजे जर कणिक कोरडे असेल तर आणखी थोडे पाणी घाला. ॲड मोर फ्लोअर इफ दी डो इज स्टिकी. आता जर कोरडे झाले असेल तर थोडंसं आणखी पाणी घालायचं आहे. आणि ड्राय, स्टिकी म्हणजे थोडे चिकट झाला असेल तर, जर कणिक चिकट असेल तर आणखी थोडे पीठ घाला. मिक्स वेल चांगले मिळवून घ्या. सून यू डो विल बी रेडी म्हणजे लवकरच तुमचे कणिक बनवून तयार होईल. यू कॅन नीड दी डो, यू कॅन प्रेस दी डो म्हणजे नीड म्हणजे कणिक मळणे. तुम्ही कणिक मळू शकता. तुम्ही पीठ चांगलं प्रेस करू शकता, दाबून बघू शकता. यू कॅन स्क्वीज म्हणजे पिळून काढणे. दी डो तुम्ही पिठाला पिळू शकता. यू कॅन रोल दी डो तुम्ही पिठाला रोल करू शकता. अँड गिव्ह इट एनी शेप्स यू लाईक
म्हणजे रोल करू शकता आणि त्याला तुम्हाला आवडेल तसा कोणताही आकार तुम्ही देऊ शकता. शेप द डो टू मेक एनी शेप्स ऑफ युअर चॉईस. म्हणजे कोणत्या आकारावर कोणताही आकार तुमच्या आवडीचा तुम्ही याला आकार देऊ शकता ह्या पिठाला. पुढे बघूया. डेकोरेटेड यू डो शेप्स विथ ऑनियन सीड्स. नंतर मस्टर्ड सीड्स, मसूर दाल ETC. म्हणजे डेकोरेशन करण्यासाठी युअर डो शेप्स. डेकोरेशन या डो शेप्सला बनवलेल्या शेपला तुम्ही डेकोरेशन देण्यासाठी कांद्याच्या बिया किंवा मस्टर्ड सीड म्हणजे मोहरी आणि मसूर डाळ वापरू शकता. मसुराची डाळ याच्या मदतीने तुम्ही त्याला हे डेकोरेटेड करू शकता. यू कॅन यूज दी सेम डो अगेन अँड अगेन. तुमचे तेच पीठ परत वापरून तुम्ही अनेक प्रकारचे आकार बनवू शकता. खाली बघा डोचे म्हणजे आकार बनवलेले चित्र आहे ते बघा. ऑब्जेक्ट्स मेड आउट ऑफ डो म्हणजे पिठापासून बनवलेल्या वस्तू आहेत ह्या. आता पहिला आहे बॉल म्हणजे चेंडू. म्हणजे गोल आकार तयार केलेला आहे बॉलसारखा. नंतर ब्रिक म्हणजे वीट आहे, विटाचा आकार तयार केलेला आहे. क्यूब्स म्हणजे घनाकृती आहे. नंतर कोनचा आकार शंखाकृती बनवलेला आहे. नंतर रिंग म्हणजे गोल अंगठीचा आकार बनवलेला आहे. बिस्किटचा आकार बनवलेला आहे. नंतर सिलेंडरचा आकार दंडगोलाकार. सिलेंडरचा आकार कसा असतो? दंडगोलाकार बनवलेला आहे. प्लेट अँड बाउल, प्लेट पण बनवलेला आणि छोटंसं बाउल पण बनवलेला आहे. नंतर हट म्हणजे झोपडीसुद्धा इथे या पिठापासून आकार बनवलेला आहे. व्हील म्हणजे चाकाचा आकार बनवलेला आहे. बास्केट बनवलेला आहे. फिश म्हणजे मासा बनवलेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही पिठाच्या आकाराच्या वस्तू बनवू शकता. इंट्रोडक्शन म्हणजे तुम्हाला काही माहिती देत आहे. इंस्टेड ऑफ डो क्ले अँड बी यूज्ड. म्हणजे चिकणमाती पिठाऐवजी तुम्ही चिकणमातीचाही वापर करू शकता. यूज डिफरंट टाइप्स ऑफ दाल्स टू डेकोरेटेड द ऑब्जेक्ट्स. वेगवेगळ्या प्रकारचे डाळ तुम्ही डेकोरेशनसाठी वापरू शकता. खाली ड्रॉ म्हणजे चित्र काढा. स्टिक्स म्हणजे चिटकवा. पिक्चर्स of the shapes you have made and paste them in your Word file. Write the names of the shapes below the pictures. म्हणजे जे आकार तुम्ही बनवले त्याचे चित्र चिटकवा आणि त्या शब्दांच्या फाईलमध्ये पेस्ट करा आणि त्या चित्रांच्या खाली त्यांची नावे लिहा. या वरती दिलेल्याप्रमाणे तुम्ही चित्र काढून ते आकार बनवून त्याला तुम्ही नाव देऊ शकता. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कार्यान्वयनाच्या वेळी हा उपक्रम तुम्ही करू शकता. प्रयत्न करा आणि घरी बनवून आईबाबांना दाखवा. थँक्यू.